हे काय आहे ना, सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया ही भिकाऱ्यांना सुद्धा टॉपवर नेऊन पोहोचते, कारण की सोशल मीडिया आहे. आणि ही जे व्हिडिओ बनवते, व्लॉगिंग बनवते, रील्स बनवते, तर इंस्टाग्रामवरती रील्स बनवणारे सुद्धा लाख लाख रुपये महिना कमवतात, कारण की प्रमोशनचे व्हिडिओ त्यांना फक्त लक लागत आहे याच्यामध्ये. आणि खंबीरपणे ठामपणे हार नाही मानायची, कंपल्सरी काम करत राहायचं. तुमचे व्हिडिओ टाकत राहिलात, व्ह्यूज नाही आले बाबा, तुमचे फॉलोअर्स नाही वाढले, सबस्क्रायबर नाही वाढले, तर हार नाही मानायची, डिमोटिवेट नाही व्हायचं. हमेशा पॉझिटिव्ह विचार करायची, हमेशा चांगलंच होणार. आणि हा मान्य आहे, कुणाचा तर सपोर्ट पाहिजे आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी, कुणीतरी सोबत पाहिजे. की सोशल मीडियावर एकट्याने काम कसं, असे ग्रुप आहेत भरपूर बघा, ते रातोरात फेमस होतात, काही काही रातोरात फेमस होते. तर ते म्हणतात ना, भगवान देताय, जब भी देताय, छप्पर फाडकी देताय, जसं उदाहरणार्थ सूरज चव्हाणचं. म्हणजे त्यांनी भरपूर वर्षे काम केलं यूट्यूब, म्हणजे टिकटॉकवरती, इंस्टावरती. पण तो बिग बॉसमध्ये गेल्यानंतर त्याला त्याची जाणीव कळाली की मी व्हिडिओ बनवले म्हणून आज इथपर्यंत पोहोचलो. आणि असे कितीतरी कलाकार आहेत की रातोरात फेमस होतात, आणि त्याची जाणीव बी त्यांना असते. पण कधी हार नाही मानायची. आणि नावं ठेवणारे काय नावं ठेवायला असते, तर 1760 लोक येतात, त्यात काय विचारच करायचं नाही. घरातले स्टार्टिंग सुरुवात आपल्या घरातल्या माणसांपासून होत असते नावं ठेवण्यासाठी, त्याच्यामुळे कधी विचार करायचा नाही. आणि सूरज चव्हाण आज ह्याला आहे, आज एवढी कामयाबी हासिल केली, एवढी कमवलंय त्यांनी, फक्त आणि फक्त तो अडाणी होता म्हणून. कारण की लोक काही बोलायचे, त्याला घाण घाण कमेंट करायची. आणि असं नाही, मला पण बोलत होते काही बी, मी जशी नवीन व्हिडिओ बनवायला लागले ना, तसं मला बी काही बोलायचे. पण एवढंच आहे की मला लक नाहीये, काय म्हणतात ना, नशीबच माझं खराब आहे. मला लक नाहीये, पण कुणीच हार मानू नका. असं देवाच्या मनात तर कधी ना कधी यशस्वी होईनच, लक भेटणच, कधी ना कधी तरी मला 4 पैसे याच्यामधनं भेटतीलच. पण मी हार नाही मानणार, मी प्रयत्न करत राहणार. भेटू नाही तर नाही भेटू, माझ्या आनंदासाठी. मला आवडतं, माझ्या नवऱ्याला पण आवडतं, मला आनंद भेटतो. म्हणजे मला टाइमपास वेळ कसा जातो व्हिडिओ बघत बघत, पण बनवण्यात मला वेळ व्हायला कसा जातो कळत नाही. कुणाची याची पाची उतापात्या नको, कुणाला एकाची दोन नको, येग बाया बस पाटकुळी, असं येग कळीन बस पाटकुळी असं बी नको. आपलं काम असे काम, व्हिडिओ बनवायचे, एडिट करायचे, अपलोड करायचे. कुणी म्हणून सदा ना कदा मोबाईलमध्ये बघत असते, कुणी नावं ठेवू, कुणी काय म्हणतं, पोरांवर लक्ष नसतं, सारखी मोबाईलमध्ये असते. पण मला माहिती, माझे लेकरं मला माहिती कशी सांभाळते, काय करते ते. त्याच्यामुळे लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. एकमेव आपलं काम आणि आपलं काम आणि आपलं घर, बास. लोकांना काय 17चे 17 तोंड असते, तर उसाली जी की लावली टाळायला बोलायला थोडी पैसे लागत आहेत, बरोबर आहे नाही.